पुष्कळदा अनेकांची कारखाने काढण्याची इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे ते कारखाने काढू शकत नाहीत. अनेक कारणांमुळे एकट्या माणसाला एखादे मोठे काम झेपण्यासारखे नसते. अनेकांची छोटी शक्ती, मग ती कोणत्याही प्रकारची असो, एकत्र करून त्यातून प्रचंड शक्ती निर्माण करण्याची जादू सहकारात आहे. या शक्तीचा पूर्ण उपयोग करून आपणाला उत्पादन वाढवता येईल व समृद्धी निर्माण करता येईल. उत्पादन आणि संपत्ती वाढवून व तिचे समान वाटप करूनच आपली गरिबी दूर होईल. भारतातला हा माणूस इतर कोणत्याही देशातील माणसापेक्षा हुशारीत कमी नाही, पण अनेक माणसे एकत्र आली की त्याची काम करण्याची प्रवृत्ती कमी होते. बेशिस्त गोंधळ करण्याची प्रवृत्ती वाढते. उदाहरणार्थ, बाहेरून खोलीत जाणारा माणूस दरवाजातच बसतो, तो आत जात नाही. त्याला आत जाण्यास सांगितले तरी तो दरवाजातच बसतो आणि इतरांच्या आत बाहेर जाण्याचा मार्ग बंद करतो. आपण रेल्वे स्टेशनवर गेलात तर असे दिसून येईल की काही लोक गाडीच्या डब्याच्या दरवाजातच उभे असतात आणि डब्यातून बाहेर जाणाऱ्या किंवा बाहेरून डब्यात शिरणाऱ्या माणसांना अडथळा करतात. हा आपला नेहमीचा अनुभव आहे. स्वतःपुरते बघण्याची व दुसऱ्याचा मार्ग अडविण्याची किंवा दुसऱ्याच्या हिताबद्दल उदासीन राहण्याची अनेकांची प्रवृत्ती असते. वास्तविक माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात अधिक शिस्त असली पाहिजे. एकमेकांच्या हिताबद्दल त्यांनी दक्षता बाळगली पाहिजे. एकमेकांना सहाय्य करून सर्व मिळून प्रगती साधण्याची भावना वाढीस लागली पाहिजे. त्यासाठीच आपण सहकारी तत्त्वाचा अवलंब करतो. लोकांनी एकत्र यावे, एकमेकांशी प्रेमाने सहकार्य करावे, एकमेकांच्या हितास जपावे, उत्पादन वाढवावे आणि गरिबी दूर करावी ही सहकाराची मूळ कल्पना आहे. Created using Powtoon.